आणि आता बातमी येते शिंदेंचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या संदर्भातील गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यावरून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये वादावादी झाली। गायकवाडांवर एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार स्वतः पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून होते। यावेळी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे देखील उपस्थित होते। पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी हा संघर्ष थांबलेला नाही। येत्या 28 एप्रिलला बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या घरावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये रोहित पवार हे देखील सहभागी होणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांविरोधात एफआयआर चड्डांनी स्वतःसह आपचे राज्यसभेतले 7 खासदार फुटल्याचा दावा केला आणि आम आदमी पार्टी सोडण्याची घोषणा केली। या पत्रकार परिषदेत चड्ढांसोबत आपचे आणखी 2 खासदार अशोक मित्तल, संदीप पाठक यांनीही आप सोडण्याची घोषणा केली। राघव चड्ढांसह पत्रकार परिषदेत आपचे 3 खासदार उपस्थित होते। राज्यसभेतला आपचा 2/3 खासदारांचा गट भाजपात सामील होत असल्याचा दावा चड्ढांनी केला। राज्यसभेत आपचे एकूण 10 खासदार आहेत। चड्ढांचा दावा खरा मानला तर आपचे 7 खासदार फुटले। तर आपचे संजय सिंग यांनी भाजपवर हल्लाबोल करताना ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ असल्याचं म्हटलंय। या 7 खासदारांमध्ये हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्तांचाही समावेश आहे। के लिए काम इस पार्टी में नहीं हो पा रहा है वो इसलिए क्योंकि अब आम आदमी पार्टी वो पुरानी वाली आम आदमी पार्टी नहीं रही। इसीलिए हमने ये डिसाइड किया दैट वी द 2/3 मेंबर्स ऑफ पार्लियामेंट ऑफ द belonging to the Aadmi Party in Rajya Sabha exercise the provisions of the Constitution of India and ourselves with the BJP। हम बीजेपी में विलय करते हैं जी। राज्यसभा में आम आदमी पार्टी के 10 सांसद हैं और 2/3 से ज्यादा सांसद इस मुहिम में हमारे साथ हैं। उन्होंने हस्ताक्षर भी कर दिए हैं और आज सुबह हमने चेयरमैन राज्यसभा को तमाम डॉक्यूमेंटेशन जो कागजी होती है, सिग्नेचर वाली लेटर होती है, वो सबमिट कर दी है। लाखों लाख करोड़ रुपए जिस पार्टी ने भ्रष्टाचार किया, इलेक्टोरल बॉन्ड से लेके लाखों लाख करोड़ रुपए का भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी ने किया। आजादी के बाद से दुनिया की सबसे भ्रष्ट पार्टी का नाम है भारतीय जनता पार्टी। जिस पार्टी ने पूरे देश में एक ऑर्गेनाइज्ड करप्शन, एक संगठित भ्रष्टाचार किया, यह ऑपरेशन लोटस चलाया जा रहा है। मैं फिर दोहरा रहा हूं, पंजाब की जनता इन गद्दारों को कभी माफ नहीं करेगी। पत्रकार परिषदेनंतर आपच्या या खासदारांनी भाजपच्या कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली। जे आपचे 7 खासदार फुटले त्यामध्ये राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी आणि स्वाती मालीवाल यांचा समावेश आहे। अरविंद केजरीवालांच्या आपमध्ये ही पहिलीच मोठी फूट असून वैयक्तिक केजरीवालांना याचा मोठा धक्का आहे। केजरीवालांनी काही दिवसांआधीच चड्ढांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून काढलं होतं आणि त्यांच्या जागी अशोक मित्तल यांना उपनेता बनवलं, पण मित्तल यांनी सुद्धा चड्ढांसोबत पार्टी सोडली। आम आदमी पार्टी वैयक्तिक स्वार्थासाठी काम करते, मूळ मूल्यांपासून पक्ष दूर गेल्याचाही आरोप चड्ढांनी केला। पक्ष भ्रष्टाचारी आणि तडजोड करणाऱ्यांच्या हातात गेल्याची टीका राघव चड्ढा यांनी केजरीवालांवर केली। खासदारांच्या घरी ईडीचे छापे पडले होते, त्यामुळे छापे टाकून खासदारांना फोडण्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या सिंग यांनी केला। पंजाबच्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका सुद्धा संजय सिंग यांनी राघव चड्ढा आणि फुटलेल्या खासदारांवर केली आहे। आज मैं बहुत दुख के साथ, बहुत पीड़ा के साथ और बहुत शर्म के साथ ये कह रहा हूं कि जो पार्टी करप्शन खत्म करने की कसम खाकर बनी थी, वो पार्टी आज करप्ट और कॉम्प्रोमाइज लोगों के हाथ में बुरी तरीके से फंस चुका। और मैं पर्सनली पिछले कुछ सालों से ये महसूस कर रहा था दैट आई एम द राइट मैन इन द रॉन्ग पार्टी। तो ये सवाल तो बीजेपी वालों से पूछिए ना, पूछिए। कल तक जिस पे ईडी का छापा मार रहे थे, आज वो बीजेपी में है, तो इसका मतलब ये ऑपरेशन लोटस है। कुछ को दिखाया जाता है, कुछ को डराया जाता है। एक के गर्दन पे छुरी लगाई, बाकी को काट तेरे पे लगा देंगे छुरी। यही होता है ऑपरेशन लोटस। और क्या होता है? आणि आता बातमी येते शिंदेंचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या संदर्भातील गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यावरून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये वादावादी झाली। गायकवाडांवर एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार स्वतः पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून होते।
यावेळी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे देखील उपस्थित होते. पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं असलं तरी हा संघर्ष थांबलेला नाही. येत्या 28 एप्रिलला बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या घरावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये रोहित पवार हे देखील सहभागी होणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवारांनी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याला भेट दिली. रोहित पवारांसह शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि त्यांचे कुटुंबीयही या ठिकाणी उपस्थित होते. पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर यांच्याशी रोहित पवारांनी यावेळी चर्चा केली आहे. यावेळी गायकवाडांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी तणातणी पाहायला मिळाली. गायकवाडांनी गोविंद पानसरेंबद्दल सुद्धा अपशब्द वापरले. गायकवाडांविरोधात एफआयआर दाखल करायला काय हरकत आहे असा सवाल रोहित पवारांनी केला. एफआयआर हा झाला पाहिजे. मी समजू शकतो विरोधातला एखादा आमदार असला असता आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं काय बोलला असता तर लगेच उचलला असतं. आमचं म्हणणं सत्ता असो, विरोध असो, पदाधिकारी असो नाही तर कुणी असो, महामानवांबद्दल महिलांबद्दल आक्षेपाई बोलल्यानंतर तुम्ही मी ह्याला बोलतो त्याला बोलतो असं करून नाही एफआयआर करावं लागेल तुम्हाला. दाखल करून घेतो, अर्ज दाखल करून घेतलाय असं म्हणताय. आजी दादा 3 महिने झाला नाही भंगार विकून गोळा करून शिकलेली मुले बरोबर आहे. नाही म्हणजे सामान्यातले सामान्य लोक आहेत. अजितदादांसारखं उपमुख्यमंत्र्याचा एफआयआर झाला नाही. तुम्हाला असं वाटतं की आम्ही गेलो तुम्ही ह्यांचा करणार आहे? नाही होत. कसं आहे 1-1.5 तास विनंती केल्यानंतर आम्हाला असं कळतंय वरिष्ठांशी बोलल्यानंतर आणि मीडियाचा आणि इथं असणाऱ्या लोकांचा दबाव आणि महाराष्ट्रातलं सामान्य लोक जो काही पाठिंबा प्रशांतला विचाराला त्या ठिकाणी ते देत नाहीत त्या सर्व दबावाच्या खाली येऊन आता हे एफआयआर हे पोलीस घेत आहेत. ज्या पद्धतीचा प्रशांतला पाहिजे त्याच पद्धतीचा एफआयआर घेतला जाईल असं म्हणलं जातं.